विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. भाग एक मराठी विषयासाठी आवश्यक अनुषंगिक निवड ही अभ्यासपत्रिका आपण अभ्यासतोय. दुसऱ्या सत्रासाठी या अभ्यासपत्रिकेमध्ये कवितांचा समावेश केलेला आहे. आज आपण मराठीतील प्रसिद्ध कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या माझ्या मना बंद दगड आणि झपताल या दोन कवितांचा अभ्यास करणार आहोत. विंदा करंदीकरांचा जन्म 1918 साली झाला आणि 2010 साली त्यांचं निधन झालेलं आहे. एक 92 वर्षांचं आयुष्य, दीर्घायुष्य त्यांना लाभलेलं आढळून येतं. मराठीतले एक अत्यंत महत्त्वाचे प्रयोगशील कवी म्हणून विंदा करंदीकर परिचित आहे. कविता, गीत, समीक्षा, बालकविता, लघुनिबंध, अनुवाद अशी बहुविध स्वरूपाची साहित्य निर्मिती विंदा करंदीकरांनी केलेली आहे. स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, विरूपिका हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. राणीचा बाग, एकदा काय झाले, सशाचे कान, येटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशी मावशी आणि तिची भूतावळ, अडमतडम हे लहान मुलांच्यासाठी त्यांनी लिहिलेले बालकाव्यसंग्रह आहेत. स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ हे त्यांचे 2 ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. लघुनिबंध संग्रह आहेत. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, फाउस्ट भाग 1, राजा लिअर हे त्यांचे अनुवादित ग्रंथ आहेत. परंपरा आणि नवता हा त्यांचा समीक्षा लेख संग्रह प्रसिद्ध आहे. सावंतवाडी येथे 1996 साली झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने 2006 साली त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. विंदाने सामाजिक जाणीवेच्या अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यापैकी माझ्या मना बंद दगड ही एक महत्त्वाची कविता आहे. आपल्या समाजातील भोवतालचं वातावरण खूप अस्वस्थ करणार आहे. वेगवेगळ्या पातळ्यावरली विषमता समाजामध्ये आढळते. एकीकडे मुबलक सुबत्ता आढळते आणि दुसरीकडे काहीच नसलेला खूप मोठा वर्ग आहे रे आणि नाही रे या वर्गातली दरी दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे आणि नाही रे वर्गाचे प्रश्न फार बिकट बनायला लागलेले आहेत. समाजातली संवेदनशीलता, माणुसकी अटत चाललेली आहे आणि त्यामुळं प्राथमिक गरजासुद्धा न मिळालेल्या लोकांचा खूप मोठा वर्ग जगण्यासाठी एक आक्रोश करतोय, आकांत करतोय. वंचितांचा, शोषितांचा, पीडितांचा हा जो जगण्यासाठीचा, न्यायासाठीचा जो आक्रोश, आकांत आहे तो आपल्या कानावर सुद्धा येत नाही. इतके आपण आत्ममग्न, स्वार्थी झालेला आहोत. लोकांच्या संवेदनशीलताच एक प्रकारे आटून गेलेल्या आहेत. मन बोथट झालेले आहे. भोवतालचं विषमता, दुःख, दारिद्र्य, अन्याय हे सगळं आपण डोळ्यांनी पाहत असतो आणि एक प्रकारे पाहत नसतो सुद्धा. म्हणजे डोळ्याला दिसत असून सुद्धा आपल्या मनाला त्याचं काहीही वाटत नाही. मनाला वर साधा ओरखाडा सुद्धा उमटत नाही आणि त्यामुळंच कवी उपहासानं म्हणतो की माझ्या मना बंद दगड, दगडासारखंच असं एक निष्ठुर आणि निर्जीव असं माझ्या मनानं झालं पाहिजे किंवा माझ्या मनात तो असा तसं दगडासारखाच निष्ठुर आणि निर्जीव बन. इथल्या शोषित वंचितांना केवळ कोरडी सहानुभूती दाखवून काही उपयोग नाही. एक दिवस हेच सगळे शोषित वंचित क्रांतीचं दूत बनून पुढे येतील अशा प्रकारचा आशावाद सुद्धा या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. आपल्या समाजातली जी विषमता आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे भेदक प्रश्न आहेत आणि मध्यम वर्गाची जी संवेदनशून्यता आहे, संवेदनहीनता आहे, त्याच्यावर ही कविता कोरडं ओढते आणि महत्त्वाचं भाष्य करते. मी प्रारंभिक कविता वाचतो आणि मग आपल्या कवितेचं आशय आणि तिची जी ताकद आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कविता आशय: हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे,
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय. कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शिव. नको पाहू जिने भकास, ऐन रात्री होतील भास. छातीमध्ये अडेल श्वास, विसर यांना, दाब कड माझ्या मना बंद गड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे, ऐकू नको हा आक्रोश. तुझ्या गळ्याला पडेल शोष, कानावरती हात धर, त्यातूनही येतील स्वर. म्हणून म्हणतो ओत शिशे, संभाळ संभाळ लागेल पिसे. रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिचशील किती. ऐकू नको असला टाहो, माझ्या मना बंद गड. हा रस्ता अटळ आहे, येथेच असतात निशाचर. जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळोखात. हसतात विचकून काळे दात, आणि म्हणतात कर हिम्मत. आत्मा वीक उचल किंमत. माणूस मिथ्या सोने सत्य, स्मरा त्याला स्मरा नित्य. भिशील ऐकू असले वेद, बन दगड नको खेद. बन दगड आजपासून, बन दगड आजपासून. काय अडेल तुझ्या वाचून, गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी. काय तुझे हे निश्वास, मरणाऱ्यांना देतील श्वास. अनेक दुःख छाती फोडे, देईल त्यांना सुख थोडे. आहे दुःख तेच फार, माझ्या मना कर विचार. कर विचार, हस रगड माझ्या मना बंद गड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी. एक वेळ अशी येईल, घाणीचेच खत होईल. अन्यायाची सारी शिते, अन्यायाची सारी शिते. उठतील पुन्हा होतील भूते, या सोन्याचे बनतील सूळ. सुळी जाईल सारे कुळ. ऐक टापा ऐक आवाज, ऐक टापा ऐक आवाज. लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार. या दगडावर लावील धार, इतके यश तुला रगड. माझ्या मना बन दगड, माझ्या मना बन दगड. अशी ही कविता आहे. या कवितेमध्ये आपल्या अवतीभोवतीचे जे सामाजिक वातावरण आहे, जी विषमता आहे, जे शोषण आहे, जे अन्याय अत्याचार होत आहेत, ते सगळं आपण पाहत असताना आपण काहीही करू शकत नाही. ही जी हतबलता आहे, अगतिकता आहे आणि माणसाच्या मनातली संवेदनशीलताच आटणं आहे, काही करायची इच्छाच न होणं आहे, हे जे काही वास्तव आहे त्याच्यावर कवीनं अत्यंत परखड अशा स्वरूपाचं भाष्य केलेलं आहे. हा रस्ता अटळ आहे, न टळणारा हा रस्ता आहे असं कवी म्हणतो. अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे असंख्य जीव आहेत, असंख्य लोक आहेत त्यांना अन्न नाही. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपण माणसांच्या मूलभूत गरजा मानतो. त्यामध्ये आता ज्ञान ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे. परंतु या मूलभूत गरजांशिवायच कुडकुडणारे असे असंख्य जीव आहेत. अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे असंख्य असे जीव आहेत. गलित गात्र अवस्थेमध्ये जगणारे असंख्य लोक आहेत. आणि ह्या लोकांना पाहू नको डोळे शिव, नको पाहू जिने भकास. उपरोधाने कवी म्हणतोय की नाही, तू काही करू शकणार नाहीस, करायची तुझी काही इच्छाही होत नाही. तेव्हा या असल्या कुडकुडणाऱ्या, ज्ञानाशिवाय, अन्नाशिवाय भकासपणे जगणाऱ्या लोकांना तू पाहू नकोस. तुझं डोळं शिवून घे, त्यांचं भकास जिनं नको बघूस. कारण हे जर भकास जिनं, हे भकास जीव पाहिली तर मध्यरात्री झोपल्यानंतर ऐन रात्री होतील भास, आणि त्यामुळे दचकून छातीमध्ये अडेल श्वास. मग म्हणून छातीत श्वास अडेल, पुन्हा काहीतरी हृदयविकाराचा झटका बिटका येईल. हे सगळं टाळण्यासाठी विसर यांना, दाब कड. मनातलं जे काही यांच्याविषयीचे संवेदनेचे, भावनेचे कड असे दाबून वर येत असतील तरी ते सुद्धा विसरून जा. आणि मना तू दगड बन. दगड हा जसा निर्जीव असतो, निष्ठुर असतो, दगडाला कुठल्याही भावभावना नसतात, असा दगडासारखा तू मना बन. दगडच बन, दगडच बन. म्हणजे सगळ्या प्रकारच्या भावभावना आटलेला, सगळं निर्जीव पण आरपार आलेलं स्थितिशील असं दगड मनानं बनावं असं कवी पुरोधानं म्हणतोय. कारण भोवताली जे काही घडतंय त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही, किंवा त्याचं काही वाटत सुद्धा नाही, आणि वाटलं तरी काही करू शकत नाही. अशा प्रकारची अगतिक आणि अशी एक विचित्र अशी अवस्था आहे. सगळं भोवताली लोक असंख्य मरायला लागलेले आहेत, कुडकुडायला लागलेले आहेत, थंडीनं अन्न पाण्या वाचून मरायला लागलेले आहेत.
आणि आपण काही करू शकत नाही, किंवा कधी कधी आपण ते पाहत नाही, बघूही शकत नाही, आणि कधी कधी न बघताच आपण पुढे जातो. तर अशा ह्या कात्रीतली जी अवस्था आहे ती इथं कवीनं मांडलेलं आहे. पुढे कवी म्हणतो की हा रस्ता अटळ आहे, नको ऐकू हा आक्रोश या गोरगरिबांचा, जे अन्न पाण्याशिवाय तडफडायला लागलेले आहेत, अन्यायानं ग्रासलेले आहेत, पिचलेले आहेत, खंगलेले आहेत, अशा लोकांचा तो आक्रोश ऐकू नको, कारण तो ऐकून ऐकून तुझ्या गळ्याला शोष पडेल, गळा कोरडा पडेल. म्हणून कानावर हात धर, आणि त्याच्यातनं सुद्धा पुन्हा आवाज ऐकू आलास तर कानात शिस्स होत, सांभाळ सांभाळ. हे भोवतालचा सगळा जो कोलाहल आहे, जो आक्रोश आहे, जो दंगा आहे, जे लोकांच्या दुःखाचा वेदनांचा जो आक्रोश आहे, तो कानात जाऊच देऊ नकोस, नाहीतरी सगळं वेळ लागेल तुला. रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिशील किती, असला नको ऐकू असला टाहो. रडणाऱ्याने किती रडायचं, रडणाऱ्या रडशील किती तू आता, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिशील किती, असं कवी म्हणतो. आणि त्यांचा असला जो टाहो ऐकू तो नको, माझ्या मना दगड बन, असं तो म्हणतो. हा रस्ता अटळ आहे. हिथंच असतात निशाचर. रात्रीच्या वेळेला कार्यप्रवृत्त होणारे अनेक महाभाग असतात. रात्रीच्या वेळेला सगळे 2 नंबरची कामं सुरू असतात. रात्रीच्या वेळेलाच अनेक अपप्रवृत्तींचं थैमान सुरू असतं. निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळेला जागे राहून काम करणारे जे असतात त्यांना निशाचर म्हणतात. विंदाईत असं म्हणतात की येथेच असतात निशाचर, जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळोखात, हसतात विचकून काळे दात. रात्रीच्या वेळेला अपकृत्य, गैरकृत्य, काळी कृत्य करणाऱ्यांचा नंगा नाच रस्त्यावर सुरू असतो. ते आपले काळे दात दाखवत विचकून काळे दात हसत असतात, आणि म्हणत काय असतात की हिम्मत करा, तुम्ही सुद्धा हिम्मत करा, आत्मा विक, उचल किंमत. हे सत्सर विवेक किंवा संवेदना, भावना, आत्मा असलं काही नसतं, ते सगळं विकून टाका, एक किंमत देऊन टाका. उचल, कर हिम्मत, आत्मा विक, उचल किंमत. माणूस मिथ्या, माणूस खोटा आहे, सोनं सत्य आहे, पैसा सत्य आहे, संपत्ती सत्य आहे, म्हणून संपत्ती कमवा. नीती, मूल्य, माणुसकी, माणूस या सगळ्या भावना संपवून टाका, असं हे रात्रीच्या वेळेला अपप्रवृत्ती करणारे जे घटक असतात ते म्हणत असतात. ते काय म्हणतात, कर हिम्मत, आत्मा विक, उचल किंमत. माणूस मिथ्या म्हणजे माणूस खोटा आहे, सोनं सत्य आहे, स्मरा त्याला, स्मरा नित्य, सोन्याचं स्मरण करा, संपत्तीचं करा, संपत्तीसारखी मिळवा, नित्य नित्य संपत्तीचा ध्यास घ्या. असं हे अपप्रवृत्ती करणाऱ्या, रात्रीच्या वेळेला थैमान घालणाऱ्या, काळी कृत्य करणाऱ्या लोकांच्या टोळ्या असं म्हणत असतात. भिशील ऐकू असले वेद, आणि हे सगळे आता नवीन वेद झालेत, तर असलं ऐकून भिशील, त्याच्यापेक्षा हे माझ्या मना तू दगड बन, आणि भोवताल जे काही चाललेलं आहे त्याचा कुठला खेद वाटून घेऊ नकोस. सरळ मार्गी संवेदनशील माणसाचं जगणं अवतीभोवतीच्या सगळ्या वातावरणामध्ये कसं जगणंच अवघड झालेलं आहे, ह्याचं एक भेदक चित्रण विंदा करंदीकरांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. पुढे ते म्हणतात, बन दगड आजपासून, काय अडेल तुझ्या वाचून, आतापासूनच तू दगड बन, तुझ्या वाचून काही अडणार नाही. गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी. भोवतालच्या लोकांचं दुःख, दारिद्र्य, त्यांच्या सगळ्या विवंचना, वेदना पाहून डोळ्यातनं पाणी येतं, खारं पाणी येतं. पण ते खारं पाणी पिऊन काही कुणाची भूक भागणार आहे, असं कवी म्हणतो. केवळ सहानुभूती दाखवून किंवा आपल्याला वाईट वाटून या जगात काडी मात्र बदल होणार नाही. डोळ्यामध्ये पाणी येऊन, डोळ्यात आसवं येऊन प्रत्यक्षात वास्तवामध्ये काही बदल होणार नाही, हे इथं कवी सूचित करतोय. की गालावरचं खारं पाणी पिऊन काय जगेल कोणी. काय तुझे निश्वास, मरणाऱ्यांना देतील श्वास. एखादं अन्याय, अत्याचार आपण पाहतो आणि एखादा दुःखाचा एक निश्वास टाकतो, हळहळ व्यक्त करतो. या निश्वासानं, या हळहळीनं जे प्रत्यक्ष मरायला लागलेले आहेत त्यांना त्यांचं जीवन परत मिळणार आहे का, असा कवी प्रश्न विचारतो. की तुझ्या ह्या निश्वासानं मरणाऱ्या लोकांना श्वास मिळणार आहेत काय. आणि दुःख हे छाती फोडून टाकणारे ह्या दुःखानं आपल्याला असं वाटतं की ह्या सगळं दुःख मला छाती फोडून टाकणारं दुःख झालेलं आहे. पण तुझ्या या कोरड्या दुःखानं ज्या माणसांच्या आयुष्याचं वैराण वाळवंट झालेलं आहे त्यांना थोडं तरी सुख मिळणार आहे काय. आहे दुःख तेच फार. माझ्या मना कर विचार, हस रगड, माझ्या मना बंद कर, असं कवी म्हणतो. हा रस्ता अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी. भोवताली सगळीकडे घाण झालेली आहे. त्या घाणीचं एक दुर्गंधी येते, तिची शिसारी येते.
एक वेळ अशी येईल की या घाणीचंच खत होईल, अन्यायाची सारी शीत उठतील पुन्हा होतील भूत, या सोन्याचे बनतील सूळ, सुळी जाईल सारं कुळ. असं याचं वातावरणाचं तो वर्णन करतोय की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे तेच एक दिवस पेटून उठतील आणि त्यांचा आपल्या अन्यायाविरोधात, अत्याचाराविरोधात हे सगळे शोषित वंचित बंड करून उठतील, असं कवी म्हणतो. आणि त्याच्या काही खानाखुणा तो सांगतोय की ऐक टापा ऐक आवाज, लाल धूळ उडते आज, अन्यायाविरोधामध्ये बंड करणाऱ्यांचे चाहूल मला लागलेले आहेत. क्षितिजाकडून किंवा कुठल्या तरी एका बाजूनं असा टापांचा आवाज ऐकू येतोय, टापांचा म्हणजे घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतोय. आणि एक लाल धूळ उडते आज, लाल रंगाची धूळ उडते. लाल रंग हा एक डाव्या विचारांचा, साम्यवादी विचारांचा, कम्युनिस्ट विचारांचं प्रतीक मानलं जातं. लाल ध्वज, लाल रंग, लाल क्रांतीचं ते प्रतीक मानलं जातं. तर साम्यवादी क्रांती, डाव्या विचारांची क्रांती होईल आणि कोणीतरी स्वार येईल, इथल्या दगडांच्यावर तो धार लावेल आणि एवढं यश तुला रगड आहे, माझ्या मना बंद दगड, अशा प्रकारची भावना या कवितेमध्ये कवींनी व्यक्त केलेली आहे. आपल्या भोवतालची जी सामाजिक परिस्थिती आहे, जी विषमता आहे, जी दुःख आहेत, जे अन्याय अत्याचार आहेत, अपप्रवृत्ती आहेत, या सगळ्यांमध्ये संवेदनशीलता जपणं हेच अवघड झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. ह्याच्यावर उपाय एकच, आपल्या मनानं दगड बनणं, संवेदनाशून्य होणं, किंवा अशी झालेली माणसं आहेतच, अशा प्रकारची एक भावना कवीनं या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. ही उपहासात्मक कविता आहे आणि इथल्या विदारक सामाजिक वास्तवावर मध्यमवर्गीयातल्या सगळ्या सामाजिक जाणीवा बोथट होणं, संवेदनशीलता बोथट होणं, ह्याच्यावर अत्यंत उपरोधिक भाष्य कवीने इथं केलेलं आपल्याला आढळून येतं. आणि अशा सगळ्या भोवतालच्या निराशामय आणि मनाला दगड बनवणाऱ्या वातावरणात सुद्धा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहे, त्यांच्यातली माणसं पेटून उठतील आणि त्याच्या काही चाहूल खुणात लागत आहेत आणि एक नवी क्रांती निर्माण होईल, अशा प्रकारचा आशावाद सुद्धा या कवितेमध्ये व्यक्त केलेले आहे. विंदा करंदीकरांच्या 2 कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. पैकी माझ्या मना बन दगड ही एक सामाजिक कविता आहे. दुसरी त्यांची जी कविता आहे ती झपताल नावाची कविता आहे आणि ही एक खूप सुंदर अशी कविता आहे. याच्यामध्ये प्रेम भावनेचे एक रूप प्रकट केलेलं आहे. पत्नीवरली ही कविता आहे आणि पत्नीचं घरातलं अस्तित्व आणि ती आपल्या अस्तित्वानं संबंध घराला कसं घरपण देत असते आणि सगळं घर कसं तोलून धरत असते, याच्याविषयीचा एक उत्कट भाव कवींनी झपताल या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. ही एक पत्नीवरल्या प्रेमाचीच कविता आहे, पत्नी प्रेमाची ही कविता आहे. पहाटे उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत पत्नी घरामध्ये कशी वावरत असते, फिरत असते, असंख्य प्रकारची कामं करत असते, नेटकीपणानं करत असते. तिच्यामुळं घराला घरपण असतं. अनेक रूपात, अनेक भूमिकेत ती वावरत असते आणि ती वावरत असताना कधीही गोंधळत नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक काम अगदी नीटनेटकं ठरल्याप्रमाणे सुरेख ती करत असते. अनेकांच्या अनेक प्रकारच्या अडचणी, तक्रारींचं ते निवारण करत असते. भुकेलेला घरातल्याला घास भरवताना ती पक्षिणीसारखा घास भरवत असते. येणा जाणाऱ्याचं सुहास्य स्वागत ती करत असते. अशी तिची जी अनेक प्रकारची रूपं आहेत ती कवींनी या कवितेमध्ये चित्रित केलेलं आहे. दिवसाच्या 24 प्रहरातलं तिचं अस्तित्व कसं मी वर्णन करू आणि तिला कसं शब्दात पकडू, अशा प्रकारचा एक कवीच्या पुढं प्रश्न निर्माण झालेला आहे. झपताल ही अत्यंत सुंदर अशी कविता आहे, अतिशय गाजलेली अशी कविता आहे विंदा करंदीकरांची. मी पहिल्यांदा ही कविता वाचतो आणि मग आपण या कवितेचं आशय सौंदर्य पाहूया. झपताल. ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनावर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो. म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायामध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूस करते, तरी पण चिवकाऊच्या मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस लहान मोठ्या वस्तूमध्ये.
तू घरभर भिरभिरीत असतेस, लहान मोठ्या वस्तूमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असते. तू घरभर भिरभिरीत असतेस, लहान मोठ्या वस्तूमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपकल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. अशी अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे. एक पत्नी प्रेमावरलं उत्कट स्वरूपाचं भावकाव्य असं या कवितेला म्हणता येईल. पहाटे उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत पत्नी किंवा घरातली स्त्री जी अनेक प्रकारची कामं करत असते आणि तिच्यातून तिचं जे एक असं उत्तुंग व्यक्तिमत्व पुढं येतं, त्याच्यावर कवीनं आपल्या उत्कट भावभावनातून हे शब्दचित्र उभं केलेलं आहे. ओचे बांधून पहाटे उठते, तेव्हापासून झपाझपा वावरत असते. घरातली जी स्त्री आहे ती पहाटे उठते, ओचे बांधते आणि तेव्हापासून घरात झपाझपा वावरत ती असते. पहाटेपासून ती कामाला लागलेली असते. त्यांच्या घरामध्ये बाळ आहेत. कुरकुरणाऱ्या पाळण्यातून 2 डोळे उमलू लागतात. अगदी पहाटे पहाटे पाळण्यामध्ये असणारी मुलं रडायला सुरू करतात, कुरकुरायला सुरू करतात. डोळे उघडताना म्हणजे जेव्हा ते जागं व्हायचा प्रयत्न करतात, जागे होतात, त्यांचे डोळे उमलू लागतात, तेव्हा ते रडायला लागतात. मग त्या पोरांना घ्यायचं आणि त्यांना दूध पाजायचं काम ती माऊली घरातली करत असते. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून 2 डोळे उमलू लागतात. म्हणजे पाळण्यात झोपलेली जी मूल आहे त्याचे 2 डोळे. ते डोळं उघडतं, बाळ जागं होतं, त्याच वेळी ते रडायला लागतं. मग त्या बाळाला जवळ घ्यायचं आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनावर बाळसे चढते. त्या बाळाला घ्यायचं आणि त्याला दूध पाजायचं. उभे नेसून वावरत असतेस, घरामध्ये ती सगळीकडे वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. चुलीला पूर्वीच्या काळी चूल असायची आणि चुलीला पोतेरा दिला जायचा. त्या तुझ्या पोतेऱ्यानं ती म्हातारी झालेली चूल पुन्हा एकदा लाल होते. मग त्या चुलीमध्ये ती काटक्या घालते, जाळ लावते आणि नंतर काहीतरी घरामध्ये खायला करते. मग म्हणून असं म्हटलेलं आहे की तुझ्या पोतेऱ्यानं ती म्हातारी चूल लाल होते, म्हणजे ती चूल पुन्हा पेटवली जाते. आणि नंतर उगवता सूर्य देखील 3 मुतेले वाळवू लागतो. म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायामध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबडत असतात. सूर्य उगवून येतो, दिनक्रम सगळा सुरू होतो आणि ती घरामध्ये फिरत असते, वावरत असते, कामं करत असते. आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असताना तिच्या पायामध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुड करत असतात. म्हणजे या घरातली जी पुरुष माणसं असतात त्यांना काही हवं नको असतं, काय काय वाटत असतं, त्यांची काही स्वप्न असतात, तो ते सांगत असतो. आणि हवं नका हे प्रत्येक गोष्ट एखाद्या मांजरासारखी तिच्या पायामध्ये अशी लुडबुड करत असते. मग ती काय करते, तिच्यापुढं खूप कामाचा डोंगर पडलेला असतो. ती सगळी कामं करत असताना या पुरुषाचं घरातलं जे काही सांगणं आहे, ज्या अपेक्षा आहे, जी स्वप्न आहेत, त्याच्यातलं एक एक ती पूर्ण करायचा प्रयत्न करते. जसं आपण घरामध्ये वावरत असताना, फिरत असताना जर एखादं मांजर आपल्या पायामध्ये लुडबुड करायला लागलं, आपल्याला पुढे जाऊ देणार, तर आपण त्या मांजराची मानगूट अलगद पकडतो आणि त्याला बाजूला ठेवतो. तसं या घरातल्या पुरुषाची, कवीची जी स्वप्न आहेत, अशा आकांक्षा आहेत, इच्छा अपेक्षा आहेत, यांना ती अशी मांजरासारखी अलगद पकडते आणि त्यांना बाजूला करते. तरी पण चिव काऊच्या मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. आपल्याकडे एक संस्कृती असते, आपण जेवण्याच्या पूर्वी एक घास चिवूचा, एक घास काऊचा असं म्हणून पशुपक्ष्यांसाठी सुद्धा बाजूला काढून ठेवतो. जसा चिव काऊंना घास दिला जातो तसाच एक घास या माझ्या स्वप्नांसाठी ती काढून ठेवतेस. म्हणजे माझे स्वप्न तू पूर्ण करतेस. घरात केलेला स्वयंपाक हा जसा चिव काऊसाठी असतो, घरातल्या सगळ्यांसाठी असतो, इतरांसाठी असतो, सगळ्यांचं भरण पोषण करण्यासाठी असतो, त्याच पद्धतीनं माझी स्वप्न सुद्धा, त्या स्वप्नांचं सुद्धा तू भरण पोषण करतेस, माझ्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण करतेस, असं कवी म्हणते. काय कशी असते ती,
तू घरभर भिरभिरत असतेस, सगळ्या घरामध्ये फिरत असतेस, भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. घरातल्या प्रत्येक लहान मोठ्या वस्तू तुझं प्रतिबिंब दिसतं, ते रेंगाळत थांबतं. इतकी ती घराशी एकरूप झालेली असते. घरातल्या प्रत्येक वस्तूशी, प्रत्येक गोष्टीशी एकरूप झाले असते, समरस झाले असते. कुठं काय आहे हे प्रत्येक बाब तुला माहीत असतेस. स्वागत करताना तिची अनेक रूपं इथं रेखाटलेली आहेत. कशी असतेस ती? स्वागत करताना सुहासिनी असते. सुहासिनी म्हणजे सुहास्य मुद्रेनं हसून स्वागत करणारी ती सुहासिनी. घरामध्ये कोण आलं, पाहुणे आले, कोण बाहेरची माणसं आलं तर त्यांचं सुहास्य मुद्रेनं स्वागत करतेस, म्हणून स्वागतासाठी सुहासिनी असतेस असं कवी म्हणतो. वाढताना यक्षिणी असतेस. वाढत असताना यक्षाच्या थाळीसारखं कधी संपत नाही अशी यक्षिणी होऊन तू वाढतेस. वाढत असताना, जेवण वाढत असताना कोणी आलं गेलं तर त्यांना भरपूर आग्रह करून जेवण करते आणि तुझ्या थाळीतलं कधी संपत नाही इतकं भरभरून असं जेवण तू यक्षिणीसारखं वाढत असतेस. पुन्हा लहान बाळाला भरवायचं असेल तर पक्षिणीसारखी भरवतेस. भरवताना पक्षिणी असतेस. जसं पक्षी दूर उडून जातात आणि आपल्या घरट्यात असणाऱ्या पिलांसाठी आपल्या इवल्याशा चोचीत चारा पकडून आणतात आणि आपल्या इवल्या छोट्याशा पिलांना त्यांच्या त्या इवल्याशा चोचीत ते चारा भरवत असतात, तसं आपल्या लेकरा मुलांसाठी तू त्या पक्षिणीसारखा चारा भरवतेस. पक्षिणीसारखं अन्न, दूध, पाणी बाळाला भरवतेस आणि म्हणून भरवताना तू पक्षिणी असतेस असं कवी म्हणतो. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्नसती, भविष्याची स्वप्न पाहणारी ती स्वप्नसती असतेस असं वेगवेगळी रूपं तिची चित्रित केलेली आहेत. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. 10 फुटाच्या खोलीमध्ये आपण राहतोय, संसार करतोय. या संसाराच्या 10 फुटाच्या खोलीमध्ये दिवसाच्या 24 मात्रा म्हणजे दिवसाचं 24 प्रहर, 24 तास, 24 प्रहर चपखल तू बसवते 10 फूट खोलीमध्ये. आणि हे तू कशी किमया करतेस असा कवीला प्रश्न आहे. ती किमया मला अजून सुद्धा समजलेली नाही असं कवी म्हणतो. या कवितेमध्ये पत्नीवरलं एक उत्कट प्रेम जसं येतं, तसंच सबंध संसार, सबंध घर तोलून धरणारं पत्नीचं एक भव्य व्यक्तिमत्व या कवितेमध्ये येतं. अगदी संसाराच्या 24 तास अष्टोप्रहर कार्यरत असणारी, 24 प्रहर, अष्टो नाही सुद्धा, 24 प्रहर आपल्या सगळ्या रोजच्या दिनक्रमात अगदी सहजपणे चपखल बसवणारी अशी किमया अद्भुत ती कशी काय करते असा कवीला प्रश्न पडतो. आणि पहाटे उठल्यापासून सगळ्या घराला हवं नको ते पाहून प्रत्येक क्षणाक्षणाला घराला नीटनेटकं करणं, प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट पूर्ण करणं आणि ते अनेक रूपामध्ये करत राहणं, आनंदानं करत राहणं. सुहासिनी, यक्षिणी, पक्षिणी, संहिता, स्वप्नसती या रूपामध्ये ते वावरणं आणि सगळ्या घराला घरपण देणं, हे जे पत्नीचं एक अद्भुत काम आहे, अफलातून असं तिचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्याविषयीची एक उत्कट भावना कवीनं या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. मराठीमध्ये पत्नीवर फार थोड्या कविता लिहिलेल्या आहेत. प्रेयसीवर लिहिलेल्या प्रेम कविता प्रचंड संख्येने आहेत. आईवर लिहिलेल्या कविता आहेत, पण पत्नीवर लिहिलेल्या प्रेम कविता, पत्नीविषयीच्या भावभावना व्यक्त करणाऱ्या कविता फार थोड्या आहेत, पण ज्या आहेत त्या चांगल्या आहेत. नारायण सुर्व्यांची सुद्धा पत्नीवरील कविता आहे आणि विंदा करंदीकरांची ही पत्नीवरली कविता आहे. ही कविता पत्नीवरले उत्कट असं प्रेम प्रकट करते. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पत्नीचं जे एक भव्य व्यक्तिमत्व आहे, ते संबंध घराचं घरपण तोलून धरतं. घरातल्या प्रत्येकाचं जगणं तिच्या सगळ्या श्वासाबरोबर चाललेलं असतं. असं जे एक भव्य उन्नत व्यक्तिमत्व पत्नीचं आहे आणि संबंध घराला तोलून धरणारी जी भव्यता तिच्या ठायी आहे, तिचा एक वेध घेण्याचा प्रयत्न कवींनी या कवितेमध्ये केलेला आहे. धन्यवाद.